नमस्कार सगळ्यांना. पार्थ आणि अवनीची ही कथा तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या. तुझं माझं नातं भाग 5. देशमुखवाडा आज पुन्हा एकदा झगमगत होता. हॉलच्या छतावर रंगीबेरंगी झुंबर झुलत होते. कोपऱ्यात मोगऱ्यांचे आणि गुलाबांचे गजरे टांगले होते आणि दरवाजाच्या चौकटीवर फुलांच्या तोरणांची सजावट केल्याने घरात आल्यावरच नववधूच्या स्वप्नात वावरत असल्यासारखं वाटत होतं. हॉलच्या मध्यभागी गुलाबी रेशमी झुला टांगलेला होता. झुल्याच्या दोन्ही बाजूंना मोगऱ्याचे गजरे बांधलेले आणि झुल्याच्या मागे अवनी वेट्स पार्थ असं मोठं सोनसळी अक्षरात लिहिलेलं पडद्यावर चमकत होतं. साखरपुड्यातले फोटो चहूबाजूंनी लावलेले आणि मधून फुलांच्या उडणाऱ्या पाकळ्या, सगळं काही जणू स्वप्न होतं. झुल्यावर अवनी बसली होती. मेहंदी रंगाचा घेरदार लेहंगा, त्यावर सोन्याच्या आणि मीनाकारीच्या काठाची चुनरी, केस मोकळे ठेवलेले पण मोगऱ्यांच्या गजऱ्यांनी सजवलेले, कपाळावर छोटीशी टिकली, कानात मोत्याचे झुमके, तिचे गाल थोडे गुलाबी झाले होते आणि डोळ्यात प्रचंड भाव. तिच्या आजूबाजूला तिच्या मैत्रिणी बसल्या होत्या. कोणीतरी ढोलकी वाजवत होतं. मेहंदी हे रचनेवाली हे गाणं चालू होतं. सगळ्याजणी मिळून टाळ्या वाजवत होत्या. थोडं नाचत अवनीला चिडवत होत्या. काव्या जवळ आली. अगं, एवढी भारी मेहंदी लावली आहेस, पण त्यात पी दिसायला हवं ना आता. आणि तुझा हिरो अजूनही नाही आलाय. अवनी थोडीशी हसली. तेवढ्यात साक्षी ओरडत आली. डीजे, हिरो वॉक इन पाहिजे आता. सगळ्या मैत्रिणी ओरडल्या. हो, हिरो. तेवढ्यात लाईट मंद झाला. पूर्ण हॉल अंधारात गेला आणि फक्त दरवाजावरच स्पॉटलाईट्स पडल्या. दरवाजातून पार्थ देशमुख शिरला. हलकासा लाईट ग्रीन रंगाचा रेशमी कुर्ता, त्यावर चांदीच्या किनारीचं नेहरू जॅकेट, डोक्यावर केस थोडेसे सेट केलेले, चेहऱ्यावर नेहमीचं खट्याळ हसू आणि हातात एक स्टीलची प्लेट. त्यात रंगीबेरंगी बर्फाचा गोळा, वरून लाल, निळा, केशरी सिरप आणि रंगीत स्प्रिंकल्स टाकलेले. पार्थ सरळ झुल्याजवळ गेला. हा घ्या मॅडम, मेहंदीच्या सोहळ्यात गोळा, तुमच्यासाठी खास बनवलेला. अवनी हसून त्याच्याकडे पाहत म्हणाली. हे रोमॅन्टिक आहे की चाइल्डिश? पार्थ डोळा मारत म्हणाला. तुझ्यासाठी चाइल्डिश रोमॅन्टिक चालतं ना? मैत्रिणी जोरात ओरडल्या. ओ, हनीमून वाईफ. पार्थ तिच्या बाजूला बसला. तिच्या हातावरची मेहंदी पाहत त्याने नकळत तिचा हात हळूच धरला. तुझ्या ह्या मेहंदीच्या रंगासारखा मी तुझ्या आयुष्यात कायमचा गडद राहणार. अवनी लाजून त्याच्याकडे पाहते. तिचे गाल अजून गुलाबी झाले. तिने नकळत ओठ चावले आणि डोळे झुकवले. तेवढ्यात शिव आत येताना ओरडला. वहिनी, मला एक मेहंदी लावायची. माझ्या हातावर की लिहा करणसाठी. मागून करण ओरडला. अरे बापरे, हा इथेच आहे रे, मी पळतो आता. हॉल पूर्णपणे हास्याच्या लाटाने भरून गेला. करण त्याच्या मागे धावत गेला. थांब, आता केक आहे, केक्स मिळतील तुला माझ्याकडून. साक्षीने लगेच माईक उचलला. अटेन्शन प्लीज, पार्थ दादा आणि अवनी वहिनीसाठी एक छोटासा गेम आहे. गेस द नेम. सगळे जल्लोष करत टाळ्या वाजवू लागले. एका ट्रेमध्ये फोटो ठेवलेले, दुसऱ्या ट्रेमध्ये रॅपिड फायर प्रश्न. साक्षी म्हणते, अवनी, पार्थ दादाला कोणता रंग आवडतो? अवनी म्हणते, ब्ल्यू. पार्थ म्हणतो, चुकीचं उत्तर. तुझं उत्तर मी असायला हवं होतं. सगळे ओ, रोमॅन्टिक हिरो. शिव म्हणतो, पाहूया आता वहिनीच्या गालावर ब्लश किती वेळ टिकतो ते. साक्षी, पार्थ दादा वहिनीला पहिल्यांदा कधी पाहिलं? पार्थ हसत म्हणतो, जेव्हा मी तिच्या कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा. करण म्हणतो, काय रे, प्रपोज नव्हतं केलं का त्या क्षणाला? पार्थ, प्रपोज नव्हतं, पण प्रेमाची सुरुवात मात्र झाली होती. अवनी आणि पार्थ एकमेकांकडे खूप प्रेमाने बघतात. शिव डीजेकडे ओरडतो, डीजे, रोमॅन्टिक गाणं लाव रे. हे दोघं प्रपोजल सुद्धा गाण्यात देतील वाटतं. डीजेने पिलू गाणं लावलं.
सगळे हसून प्रेमाच्या रंगात रंगले. मैत्रिणी फुलं उडत होत्या, मित्र उगाचच फोटो घेत होते. पार्थने अवनीच्या नाकाला हळू चिमूट काढली. अवनी पटकन मागे वळली. हे काय रे, पब्लिकमध्ये एम्बॅरस करशील का आता? पार्थ शांतपणे म्हणतो, पब्लिक कुठं इथे? माझं सगळं जग तर तू आहेस. अवनी त्याच्या गालावर हलकंसं ओढते आणि त्याच्या डोळ्यात पाहत राहते. संध्याकाळचा हलका गडद रंग हळूहळू आभाळावर पसरू लागला होता. देशमुख वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून तेजस्वी प्रकाश झिरपत होता. रंगीबिरंगी लाईट्स अजून झगमगत होत्या. ढोलकीचा आवाज आता डीजेच्या तालात मिसळला होता. पण हॉलमधल्या मस्तीला मात्र अजूनही शिथिलता आली नव्हती. माणसाचा आनंद, हसणं, खिदळणं आणि प्रेमाचे रंग अधिकच गडद होत होते. पार्थ आणि अवनी अजूनही झुल्यावर होते. पार्थच्या हातात अजूनही तो रंगीबेरंगी बर्फाचा गोळा होता आणि तो तिच्याकडे पाहतच होता, जणू काही प्रत्येक थेंबात तिचं प्रतिबिंब शोधत होता. अवनी त्याच्याकडे पाहून खट्याळ हसत म्हणाली, माझ्यासाठी गोळा आणलास आणि तूच खाणार? म्हणजे काय रे हे? पार्थने म्हटलं. शेअर करायला रोमॅन्टिक वातावरण लागतं ग. अवनीने खोट्या रागानं तोंड फुगवलं. हे रोमॅन्टिक आहे की चाइल्डिश? पार्थ हसून म्हणाला, तुझ्यासाठी चाइल्डिश रोमॅन्टिक, पण एक्सेप्टेबल आहे. कारण तू आहेसच तशी, गोड आणि चिडचिडीसुद्धा, साखरेसारखी. तेवढ्यात मागून शिव ओरडला, हे बघा, गोळ्यावरून दोघांचं गोळ्यासारखं मेल्ट होतायत. करण लगेच पुढे आला, दादा, तू तर गोळा वाटतोयस, पण फिलिंग मात्र फुल फालुदा आहेत तुझ्या डोळ्यात. सगळा हॉल जोरजोरात हसत होता. फुलांचा वर्षाव करणारे मित्र, ओरडणाऱ्या मैत्रिणी आणि प्रेमात बुडालेली ही जोडी. साक्षीने माईक उचलला, चला आता, धमाल गेम, पाणीपुरी लव्ह टेस्ट. सगळे ओरडले, येस. एका टेबलावर खवय्याची रांग लावली होती, त्यावर तयार केलेल्या पाणीपुरी, पण प्रत्येकात एक चीट. त्या चीटवर काही मजेदार, प्रेमळ, डेअर आणि प्रश्न होते. अवनी आणि पार्थला टेबलसमोर बसवलं गेलं. डीजेने थोडी मस्त बॅकग्राऊंड ट्यून लावली. टाळ्या, जल्लोष, सगळं वातावरण खवखवत उठलं. हसणं, टाळ्यांचा कडकडाट आणि डीजेच्या रोमॅन्टिक बीट्समध्ये पाणीपुरी लव्ह टेस्ट सुरू झाली. साक्षीने पुन्हा माईक करून सांगितलं, पार्थ, तुझी पहिली पाणीपुरी अवनी तुझ्या हाताने भरवणार आहे. पण त्यातली चीट वाचून तिच्या सांगण्यानुसार डेअर पूर्ण करायचा आहे. सगळे ओरडले, ओ. अवनी थोडीशीच लाजली, पण खट्या नजरेने पार्थकडे पाहत तिने एक पाणीपुरी उचलली. त्याच्याजवळ जात तिने कोणाचं लक्ष त्यांच्याकडे नाही म्हणून त्याला हळूच डोळा मारला. पार्थ थोडा उसळला, पण हसत तोंड उघडलं आणि तिने पाणीपुरी त्याच्या तोंडात भरवली. पार्थ लगेच चीट काढली आणि वाचायला सुरुवात केली. तुझ्या पार्टनरच्या डोळ्यात पाहून 10 सेकंदात आय लव्ह यू तिन्ही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सांगायचं आहे. रोमॅन्टिक, ड्रामॅटिक आणि चाइल्डिश. सगळे ओरडले, वा. चला बघूया आता या रोमिओचा जलवा. पार्थने अवनीच्या डोळ्यात पाहिलं. दोघांच्याही नजरा त्या गुलाबी झुल्यावर एकमेकात गुंतल्या. पार्थ रोमॅन्टिक आवाजात, आय लव्ह यू अवनी, अगदी माझ्या प्रत्येक श्वासाइतकी तू खास आहेस. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पार्थ ड्रामॅटिक अंदाजात हात आकाशात उंचावून, या आसमानातल्या प्रत्येक चांदण्यात मी फक्त एकच गोष्ट शोधतो, अवनी, आय लव्ह यू. सगळे हसत ओरडत टाळ्या वाजवत होते. पार्थ चाइल्डिश आवाजात म्हणतो, मी आवडतो ना तुला, मग मी पण सांगतो, आय लव्ह यू टू. सगळा हॉल अक्षरशः खिदळून हसत होता. अवनी तिचा चेहरा दोन्ही हाताने लपवत बसली होती, पण गालावरचा गुलाबी रंग लपवणं कठीण होतं. साक्षीने पुन्हा आवाज दिला, चला आता अवनीची पाळी, पार्थला पाणीपुरी भरवणार. पार्थने अगदी प्रेमाने पाणीपुरी उचलली आणि हलकेच तिच्या ओठांजवळ नेत म्हणाला,
हा माझ्या प्रेमाचा आस्वाद आहे. तोंड उघड, नंतर प्रश्न भारी असणार आहे. अवनीने पाणीपुरी खाल्ली आणि शीट वाचायला सुरुवात केली. आपल्या पार्टनरबद्दल एक गुपित सगळ्यांसमोर उघड करायचं आहे, जे कोणालाच माहीत नसेल. सगळे ओरडले, बोल अवनी, बोल. अवनी थोडीशी गोंधळली. नखांनी साडीचा पदर गुंडाळत म्हणाली, एक गुपित आहे, जे मला आतापर्यंत कुणालाही सांगितलेलं नाही. पार्थ थोडा चिंतेत बघू लागला. अवनी लाजून हसली आणि म्हणाली, मी कॉलेजमध्ये असताना माझा क्रश होता, पण त्याचं नाव पार्थ होता. सगळा हॉल एकदम ओरडला, ओ. पार्थने डोकं हलवत हसतच तिच्या कपाळावर हलकंसं थाप दिलं. सांगायचं होतं तर लग्नाच्या दिवशी तरी सांगायचं ना. डीजेने मस्त रोमॅन्टिक गाणं सुरू केलं. पल पल दिल के पास अशा गोड गाण्याच्या तालावर सर्वांनी मोबाईलचा फ्लॅश ऑन करून झुल्याभोवती सर्कल करून उभे राहिले. पार्थ आणि अवनी त्या झुल्यावर एकमेकांच्या हातात हात घेऊन गाण्याच्या ठेक्यावर हळूहळू डोलायला लागले. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू